हे आहे ऐहोळे, भारतीय मंदिर स्थापत्यकलेची जन्मभूमी. इथे चालुक्य राजांनी केवळ मंदिरे उभारली नाहीत, स्थापत्यशास्त्राचा एक नवा विचार जगाला दिला. नमस्कार मित्रांनो, मी विशाल देवरे. आजच्या या व्हिडिओत आपण अनुभवणार आहोत ऐहोळेची अद्वितीय आणि भव्य वास्तुकला. तिसऱ्या दिवशी सकाळी आम्ही बदामीवरून महाकूटला आलो. महाकूट पाहून आम्ही त्याच रिक्षाने 25 किलोमीटरवर असलेल्या ऐहोळे येथे पोहोचलो. फायनली ऐहोळेला पोहोचलो. तिकीट घेतलंय आणि आता इकडची मंदिरं बघायसाठी मी जाणार आहे. इथे थोड्या अंतरावर लहान मोठे मंदिर समूह आणि लेणी दिसून येतात. पश्चिमी चालुक्यांची पहिली राजधानी असलेल्या ऐहोळेपासूनच चालुक्य स्थापत्यकलेची सुरुवात झाली. इथल्या शिलालेखांमध्ये याचा उल्लेख आर्यपुरा असा करण्यात आलेला आहे. इथे पोहोचताच समोर उंच अधिष्ठानावर स्थित दुर्गा मंदिर दिसते. दुर्गाडा गुडी म्हणजे किल्ल्याजवळील मंदिर. या शब्दावरून याला दुर्गा मंदिर असे नाव मिळाले. हे मंदिर द्राविड आणि नागर शैलीच्या संगमाचे प्रारंभिक उदाहरण आहे. मुखमंडपाच्या स्तंभांवर दागदागिने परिधान केलेल्या प्रणय मुद्रेतील आकृत्या आहेत. या शिल्पांमध्ये सडपातळ, मोहक आणि उठावदार कोरीव काम आहे. शिल्पकारांनी येथे प्रेमाचे अनेक सूक्ष्म पैलू दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओसरीच्या छतावर नागराजाची अप्रतिम मूर्ती आहे, जी बदामी चालुक्यांच्या कलेतील उत्कर्षाचं उदाहरण मानली जाते. तिथेच विष्णूचा अवतार असलेल्या मत्स्याचे चक्राकार मांडणीत शिल्प आहे. गर्भगृहाबाहेरील प्रदक्षिणा मार्गावर दगडी शिळांवर 6 प्रमुख देवतांच्या मूर्ती आहेत, ज्यात नंदीसह शिव, नरसिंह, गरुडावर स्वार विष्णू, वराह, महिषासुरमर्दिनी आणि हरिहर यांचा समावेश आहे. या संकुलात डझनहून अधिक वास्तू आहेत. त्या काळी वास्तुकलेत होत असलेल्या मोठ्या प्रयोगांचा ही मंदिरे एक भाग होती. कर्नाटकातील ऐहोळे हे गाव एकेकाळी वास्तुविशारद, शिल्पकार आणि अभियंत्यांचे क्रीडांगणच होते. येथे देवांची निवासस्थाने म्हणून मंदिरे बांधण्याच्या तंत्रात सातत्याने संशोधन आणि नवनिर्मिती होत असे. दुर्गा मंदिराच्या शेजारी छप्परगुडी नावाचं मंदिर आहे. उतरत्या छपराच्या रचनेमुळे याला हे नाव पडलेलं आहे. नाड्यारगुडी, सूर्यनारायण गुडी ही मंदिरे वगळत निनामी जुळ्या मंदिरांच्या शेजारून मी लाडखांड मंदिराकडे आलो. याची रचना पाहता सुरुवातीला आयताकृती मुखमंडप, त्याच्या पुढे चौरस सभामंडप आणि शेवटी गर्भगृह आहे. मुखमंडपाच्या 12 खांबांवर मिथुन शिल्पे, मानवी आकृत्या आणि यक्ष प्रतिमा कोरलेल्या आहेत. त्यापैकी एका स्तंभावर चालुक्यांचे राजचिन्ह असलेल्या वराह आणि शंखचक्र कोरलेले दिसते. सभामंडपाच्या छतावरील कोरीव काम अतिशय सुंदर आहे. सभामंडपात नंदी असून आत शिवलिंग आहे. छतावर दगडाचे वासे बसून लाकडी छताचा भास निर्माण केलेला आहे. इथं शिखराऐवजी एक लहान गर्भगृह आहे, ज्यात 3 बाजूंना विष्णू, सूर्य आणि अर्धनारीश्वर यांच्या प्रतिमा आहेत. लेणी स्थापत्याकडून मंदिर स्थापत्याकडे होणारा बदल दर्शवणारे हे प्रमुख उदाहरण आहे.
जवळच गौदरा गुडी हे देवालय आहे. याच समूहातील ही दुसरी कल्याणी असून तिच्या आजूबाजूला चक्रगुडी आणि बडिगर गुडी अशी मंदिरं आहेत. सध्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाद्वारे देखरेख केला जाणाऱ्या या मंदिर संकुलातून फिरताना काळाचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. आक्रमक सैन्याच्या हल्ल्यामुळे झालेल्या विध्वंसाव्यतिरिक्त दुर्लक्ष, तोडफोड, काळाच्या ओघात झालेली झीज यांचा परिणामही आपल्याला ठिकठिकाणी दिसतो. दुर्गा मंदिर पाहून मी बाहेर पडलो आणि टेकडीवर असलेल्या जैन मेगुती मंदिराकडे निघालो. हा मागे जो रोड दिसतोय तो ऐहोळेच्या दुर्गा मंदिराकडे जातो. रोडच्या उजवीकडे हा एक मंदिर समूह आहे, मल्लिकार्जुन मंदिर समूह. कदंब नागर शैलीच्या या मंदिराच्या आराखड्यात फासना पद्धतीचे शिखर, मुखमंडप, रंगमंडप आणि गर्भगृह आहे. येथे स्तंभांवर मिथुन शिल्पे, वादक आणि नर्तकांच्या आकृत्या पाहायला मिळतात. मेगुती मंदिर ऐहोळेच्या एका टेकडीवर स्थित आहे. रखरखत्या उन्हात पायपीट करत मी मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यांपाशी पोहोचलो. ऐहोळेत केवळ हिंदू देवतांची मंदिरे नाहीत, तर जैन आणि बौद्ध धर्मियांसाठीही येथे मंदिरं बांधली गेली. मेगुती टेकडीवर एक बौद्ध स्मारक आहे. खालच्या मजल्यावरील खोलीचा दरवाजा कलाकुसरीने सजवलेला आहे, तर वरच्या मजल्यावर मध्यभागी छत्रीखाली बसलेली बुद्धांची एक सुंदर प्रतिमा आहे. काही पायऱ्या चढून मी टेकडीवरती आलो. द्राविड शैलीतील या मंदिराला मेगना बसदी म्हणजे उंचावर वसलेलं मेगुती मंदिर असं म्हणतात. हे जैनांचे 24वे तीर्थंकर भगवान महावीर यांचे मंदिर आहे. मुखमंडप, सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी याची रचना. इसवी सन 634 मध्ये सम्राट पुलकेशी दुसरा याचा जैन राजकवी आणि सेनापती रविकीर्ती याने हे मंदिर बांधल्याचा उल्लेख येथील शिलालेखात आहे. संस्कृत भाषा आणि जुन्या कन्नड लिपीतील या शिलालेखाला ऐहोळे प्रशस्ती म्हणून ओळखले जाते. चालुक्य वंशावळ आणि नर्मदा नदीकाठी राजा हर्षवर्धनचा केलेला पराभव यांसारखे महत्त्वाचे ऐतिहासिक पुरावे याच शिलालेखातून मिळतात. रावणफडीकडे जाताना वाटेत प्राचीन हुच्चीमल्ली मंदिर लागते. येथे रेखानागर शैलीचे शिखर असलेलं एक मुख्य मंदिर आहे. सोबतच एक पुष्करणी, मुखमंडप शिल्लक असलेलं एक छोटं मंदिर आणि फासना पद्धतीचं शिखर असलेलं अजून एक छोटं मंदिर आहे. पुष्करणीच्या भिंतींवर विविध देवता आणि पुराणातील प्रसंगांचे देखणे शिल्पपट पाहायला मिळतात. विशेष म्हणजे गर्भगृहासमोर अर्धमंडप असण्याची रचना येथे पहिल्यांदाच पाहायला मिळते.
मंदिराच्या द्वारशाखांवर मिथुन शिल्पे तसेच गंगा, यमुना आणि हत्तीची शिल्पे कोरलेली आहेत. द्वारपट्टीच्या मध्यभागी ललाटावर गरुडाचे शिल्प असून त्यावर त्रिमूर्तींची आकृती कोरलेली आहे. भारतीय उपखंडात कला आणि वास्तुकला क्षेत्रात, मग ती खडकात कोरलेली गुहा मंदिरे असोत किंवा स्वतंत्र मंदिरे, मोठ्या प्रमाणावर प्रयोग करण्यास प्रोत्साहन देण्याचे चालुक्यांचे योगदान अतुलनीय आहे. खडकात कोरलेल्या मंदिरांचे एक उत्तम उदाहरण म्हणजे ऐहोळे येथील रावणफडी गुफा. लेणीच्या प्रवेशद्वारावर अलीकडे अखंड स्तंभ आहे. खाली आंबलक आणि नंदीची मूर्तीही आहे. गुहेत प्रवेश करताना स्तंभांच्या शेजारी देवाच्या संपत्तीचे रक्षक असलेल्या पद्मनिधी आणि शंखनिधी या यक्षांची कोरीव व शिल्पे पाहायला मिळतात. आत प्रवेश करताच आम्ही पूर्णपणे थक्क झालो. आमच्या चारही बाजूला देवतांच्या भव्य आणि जिवंत विशाल मूर्ती कोरलेल्या होत्या. डाव्या बाजूला एका अरुंद खोलीत अंधकासूर वधानंतरचा नटराज रूपातील शिवाची मूर्ती आहे. सोबतच सप्तमातृकांच्या मोठ्या प्रतिमा गणेश आणि कार्तिकेय आहेत. तर शेजारील जागा माता पार्वतीसाठी राखीव ठेवण्यात आलेली आहे. उजव्या बाजूला आपल्याला हरिहर दिसतात. त्याच्यासमोर गंगाधर शिव आहे. शिवाने आपल्या जटा पसरवलेल्या आहेत आणि मस्तकावर गंगा, यमुना आणि सरस्वती अंजली मुद्रेत आहेत, कारण याच जटांमधून या शक्तिशाली नद्या स्वर्गातून पृथ्वीवर उतरणार आहेत. गर्भगृहाच्या अलीकडे डाव्या आणि उजव्या बाजूला नृवराह आणि महिषासूर मर्दिनीचे शिल्प आहेत. सजावटीचे तपशील, वस्त्रांवरील नक्षीकाम, दागिने आणि उभ्या असलेल्या मुद्रांचे बारकाईने निरीक्षण केल्यास या सर्व शिल्पांमध्ये एक सौंदर्य दृष्टीची जाणीव होते. बदामी येथील गुहा मंदिरे, ऐहोळे येथील स्वतंत्र मंदिरे हे भव्य कलात्मक प्रयोगाचे महत्त्वपूर्ण टप्पे आहेत. तर जवळचे पट्टदकल हा प्रयोगाचा सर्वोच्च कळस आहे. भारतीय कला आणि वास्तुकलेत रस असलेल्या प्रत्येकाने आवर्जून भेट द्यावी अशी ही 3 ठिकाणे आहेत. कर्नाटकातील या समृद्ध वारशाचा अनुभव नक्की घ्या. मी विशाल देवरे. या व्हिडिओ शृंखलेला तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल खूप खूप धन्यवाद.